नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील रेशीमबंध हा पाठ पाहणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यू.म. पठाण। लेखकांची माहिती बघा। सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते। पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित, तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित। शाळेत असल्यापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केलेली आहे। विविध नियतकालिकांमधून त्यांनी विपुल कथालेखन केलेले आहे। मराठी बकरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन, प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत। भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित। संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रही प्रकाशित। मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे। 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे। लेखकांनी या ललित गद्यामध्ये उत्तर, रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीत वर्णन केलेले आहे। हे वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते। उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरांना हलकेच येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्हासित करतात। वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगानुयुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते। या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे। पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केलेला आहे। पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा, निशिगंधांच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केले आहे हे आता आपण या पाठातून अभ्यासणार आहोत। बघा, मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते। उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं। इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये, पण ही चाहूल मला मात्र सहज लागते। तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात। जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं। बघा, लेखक काय म्हणतात की मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते आणि म्हणजे रात्र बघा, संध्याकाळी 7 वाजले की हळूहळू अंधार पडायला लागतो। हिवाळ्यातलं वेगळं असतं, पण इतर वेळी आणि मग हळूहळू रात्र व्हायला लागते। आपण रात्रीचं जेवण वगैरे आवरतो आणि झोपी जातो। त्यानंतर झोपी गेल्यानंतर मध्यरात्र होते। मध्यरात्र उलटून गेल्यानंतर रात्रीचा शेवटचा भाग उत्तर रात्र। मग या उत्तर रात्रीनं आता हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं आणि इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागत नाही। पण लेखक म्हणतात याची चाहूल मला मात्र सहज लागते। त्या उत्तर रात्रीची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात कुठंतरी उमटत राहतात आणि त्यामुळंच मला झोप लागत नाही, माझी झोप पुरेशी झाली असं वाटत राहतं। कारण लेखकाला हे जे उत्तर रात्रीचं जे वेळ आहे, उत्तर रात्रीची वेळ ही खूप आवडणारी आहे। लेखनासाठी लेखकाला ही वेळ अतिशय योग्य वाटत असते आणि त्यामुळं लेखक या उत्तर रात्रीच्या वेळी जागे होतात आणि आपली झोप झालेली आहे असं त्यांना वाटत राहतं। आता पुढे बघा, मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो। रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला, बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली। त्यांचा चिवचिवाट अजूनही सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात। का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते। सारं जग साखर झोपेत असतं, साऱ्या चिंता काळजा मिटलेल्या विरलेल्या असतात, मन कसं समेवर आलेलं असतं। मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं। आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील।
तांबडसर बोगनवेलाचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जक्रांडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवलाल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. बघा लेखक काय म्हणतात, तर या उत्तर रात्रीच्या वेळी मी हलकेच उठतो, चूळ भरतो आणि डायनिंग टेबल जवळ येऊन तिथली खिडकी हळूच उघडतो. आणि का तर ह्या रात्रीची निरव शांतता असते आणि या शांततेची म्हणजे ही शांतता सुद्धा झोप घेत असते. या शांततेची सुद्धा निद्रा म्हणजे झोप, तर ही निद्रा भंग होऊ नये म्हणून. आणि बाहेर पाहतो तर काय, बाहेर सगळे असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला असतो आणि याच्यामध्ये बागेतल्या वेली झाडं पाखरं सगळे गाढ झोपलेले असतात. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण ही उत्तर रात्रीची वेळ आहे. उत्तर रात्रीची म्हणजे पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. लेखक म्हणतात का कुणास ठाऊक, पण मला ही वेळ फार फार आवडते. म्हणजे बघा ना, दिवसभर आपण बघत असतो इकडं तिकडं खूप सारं काहीतरी चालू असतं. दिवसभरात लोक खूप कामं करत असतात. रात्रीचं सुद्धा म्हणजे आता जर तुम्ही मुंबईसारखं शहरातलं वातावरण पाहिलं तर मुंबई ही रात्री 12 ते 3 एवढ्याच वेळ झोपलेली असते. बाकी म्हणजे 12पर्यंत. आणि मुंबईतल्या ट्रेन वगैरे तुम्ही पाहिलं तर 12 ते 3 एवढ्याच वेळ त्या फक्त विसावा घेतात. तिथून पुढं त्या सगळ्या चालू असतात. मग खेडेगावामध्ये मात्र असं नाही. खेडेगावामध्ये रात्री लोक लवकर जेवतात, लवकर झोपतात आणि सकाळी पहाटे उठतात. पहाटे म्हणजे 5-5:30 पर्यंत उठतात. पण लेखक ह्याच्या अगोदर 3-3:30ला जागी होतात आणि त्यांना ती फार फार आवडत असते. लेखक म्हणतात की यावेळी सगळं जग साखर झोपेत असतं. त्या म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, म्हणजे बोलता बोलता ऐकलं असेल, झोपलं काय आणि मेलं काय एकसारखंच असतं. झोपेत आपला श्वासोश्वास चालू असतो एवढंच. झोपेतला आणि मरणातला फरक एवढाच की झोपेत आपण श्वासोश्वास करत असतो, म्हणजे मेल्यानंतर आपला श्वासोश्वास चालू नसतो, एवढाच फरक आहे. आणि मग झोपल्यानंतर म्हणजे झोप लागायच्या अगोदर आपल्याला खूप चिंता काळजी काय काय असतं. पण एकदा झोप लागल्यावर आपण कुठल्या गोष्टीची चिंता करतो, आठवतंय कुणाला मी झोपेत ह्याची चिंता करतो त्याची काही नसतं. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की सगळ्या चिंता काळज्या मिटलेल्या असतात, फिरलेल्या असतात. आणि त्यानंतर लेखक म्हणतात की उठून झाल्यानंतर मन कसं समेवर आलेलं असतं. आणि लेखक म्हणतात की हेच आपलं खरं मन असतं. म्हणजे बघा, तुम्ही सकाळी उठा, आजचं जे काही तुमचं सगळं काम असेल ते पूर्ण करा, झोपा आणि सकाळी पहाटे उठा आणि मग तुम्हाला कसं प्रसन्न वाटतंय बघा, मनात कुठले विचार नसतात. आणि लेखक म्हणतात की हेच आपलं खरं मन असतं, जे सुखदुःखाच्या पलीकडं कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आणि लेखक म्हणतात हे आपलंच आहे असं नाही, तर बागेमध्ये सायली आहे, दुधाळ सायली आहे, तांबडसर बोगनवेल आहे, केशरी गुलमोहर आहे, जांभूळसर जॅकरांड आहे, किरमिजी निळसर पिवळसर इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरी आहेत, पांढरी शुभ्र रक्तचंदनी चाफा. म्हणजे ह्या सगळेजण पहाटे उठल्यानंतर सगळेजण कसे असतात, उत्साही असतात. आणि म्हणून लेखक म्हणतात की ही वेळ मला फार फार आवडते. म्हणजे माणसाबरोबर ह्या वृक्षांचं पाखरांचं सुद्धा तसंच आहे. पुढे बघा लेखक काय म्हणतात, या साऱ्यामध्ये माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी अधिमत्वाकडे तर मनाला ओढून येत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगांपासून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधनामुळे तर नाही. बघा लेखक म्हणतात की मग ते बागेतली फुलं झाडं वेली आहेत, पाखरं आहेत आणि त्यांच्यात आणि माझ्यामध्ये असं कुठलं नातं आहे, असे कुठले रेशीमबंध आहेत, अशी कुठली जवळीक आहे की मला असं वाटत राहतं कधी एकदाची पहाट होते आणि कधी मी ह्या सगळ्यांना भेटतोय. ही माझ्या मनाला ओढ का लागून राहते. म्हणजे हे रेशीमबंध कुठेतरी मला म्हणजे पूर्वीचा जो माणूस जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासूनची ही ओढ असणार आहे. आणि तिकडं तर माझ्या मनाला हे ओढून येत नाहीत बघा. आणि लेखक म्हणतात की मानवाला जी निसर्गाची ओढ अगदी युगांपासून राहिलेली आहे ती आदिम रुजू स्नेहबंधनामुळे तर नाही, म्हणजे पूर्वीपासूनची सरळ साधे हे जे स्नेहबंध आहेत त्यामुळं तर नाही ना मला असं वाटत. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की मला
हे सगळे कधी एकटा जागे होत आहेत आणि म्हणजे सगळे पहाट होते आणि सगळे मला भेटतायत असं वाटत राहते आहे. पुढे बघा, मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॅकरांडाची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहरही शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावलेले होते, सुखावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसले होते. म्हणजे लेखक म्हणतात की मी डायनिंग टेबल जवळ येतो आणि मग खिडकीतून बाहेर पाहतो तर हे सगळे काळोखात निशब्द बसलेले आहेत, शांत आहेत आणि मी मात्र यात सायलीचा आणि मोगऱ्या चाफ्याचा कुठेतरी सुगंध शोधतो आहे. जाकरांची निळी जांभळाई शोधत बसलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, वेगवेगळ्या गंधांची फुलं आहेत आणि ह्याचा रंग गंध मला कधी येतोय बघा. म्हणजे कळीचं फूल केव्हा होतं, जेव्हा कळीमध्ये रंग गंध दाटून भरलेला असतो त्यावेळी हळूहळू पाकळ्यांना प्रसव कळायला लागतात आणि पाकळ्या उमलू लागतात. आणि मग बघा ना, रात्री झोपत असताना आपण कळी बघतो आणि सकाळी उठल्या उठल्या त्याचं फूल झालेलं असतं. मग हे फूल पहाटेच्या वेळी हळूहळू उमलायला लागतं आणि जेव्हा पूर्ण सूर्यप्रकाश येतो तोपर्यंत ते पूर्ण उमललेलं असतं आणि मग त्यातून सुगंध पसरलेला असतो, त्याचा रंग हे सगळं दिसत असतं. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की मी माझं वेडं मन ह्या सगळ्यांना केव्हा जाग येते, म्हणजे पहाट होते आणि ह्या सगळ्यांना केव्हा जाग येते याची ओढ लावून बसलेलं होतं. माझ्या लहानग्या नातीबद्दल वाटतं. तिचं नाव अल्विशा. माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलगा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते, पण दिवसभर असते ती माझ्याच अंगा खांद्यावर. मला बिलगुल मिलवून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तर तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही हे हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं मी या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नीरवता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. हे नातं देखील अदीम नातंच नाही का? निसर्गातली आणि मानवातलं. शेवटी ते दोघे एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतं. बघा, लेखक काय म्हणतात की माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा. बघा, जसं ह्या वेली फुलांबद्दल वाटत राहतं तसंच मला माझ्या नातीबद्दल सुद्धा वाटत राहतं. आणि लेखक म्हणतात की अल्विशाचा अर्थ काय तर परमेश्वराची देणगी. तर ही अल्विशा मग ती कोण आहे तर माझी मुलगी अल्मास, तिची ती लहान मुलगी. आणि लेखक म्हणतात की हिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच ती मुलखा वेगळी आहे. म्हणजे इतर मुलांपेक्षा फार वेगळी आहे. अजून ती वर्षभराची देखील झालेली असेल नसेल, पण ही मला फार म्हणजे ह्या नातीनं मला फार तिच्या प्रेमबंधनात बांधून ठेवलेलं आहे. मग माझी मुलगी जेव्हा आमच्याकडे राहायला आली की अल्विशा पण तिच्याबरोबर येते आणि दिवसभर मात्र ती आईकडं न जाता माझ्याच अंगा खांद्यावर खेळत असते. मलाच बिलकुल बिलगुन असते, पण रात्री मात्र आईजवळ गाढ झोपते. आणि लेखक म्हणतात की तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते हे जाणवतं. म्हणजे हे लहान मूल म्हणजे अगदी शैशवावस्था म्हणजे 1 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतची. मग ह्या अवस्थेमध्ये लहान मुलं खरंच खूप 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 निरागस असतात. त्यांची निरागसता, त्यांचं ते मोहकपण हे आपल्याला खूप खोडकर असतात, तरी सुद्धा ती आपल्याला हवीशी वाटत असतात. आणि मग एखाद्या मुलानं आपल्याला लळा लावला तर ती जास्तच आपलीशी वाटतात, ती जास्त आपल्याला आपलंसं करतात. मग लेखक म्हणतात की मला सुद्धा तिनं फार लळा लावलेला आहे. आणि मग मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलावर लिहायला बसलो की तिची आठवण होते. बघा, लेखकांनी लिहिण्यासाठीची ही जी वेळ आहे ती निवडलेली आहे. त्यांना खूप शांत एकांत वाटतं, त्यामुळं लेखक उत्तर रात्री उठून लिहायला बसतात. लेखक म्हणतात तिची सुद्धा मला आठवण होते. मग अल्विशा उठली की नाही मी हळूच डोकावून पाहतो आणि ती केव्हा उठते आणि खुदकन आपल्याकडे पाहून असते आणि आपल्या अंगावर झेपवते असं वाटत राहतं. पण ही झाडं आणि या वेली
सुद्धा अशाच ह्या अलविशासारख्या निवांत झोपलेल्या असतात, गाढ झोपलेल्या असतात. आणि लेखक म्हणतात की उत्तर रात्रीची निरवता आणि अलविशाच्या गाढ झोपेतली निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे बघा. म्हणजे लेखकांना ह्या बागेतल्या वेली फुलं झाडं इतकी म्हणजे त्यांचे ते फार उत्सुकता लागलेली आहे. कधी एकदा पहाट होते आणि त्यांना कधी एकदा भेटतंय. तसंच अलविशाच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून लेखक म्हणतात की ह्या दोघांच्या मध्ये किती कमालीचं साम्य आहे, अतिशय आश्चर्यकारक असं साम्य आहे. आणि लेखक म्हणतात हे नातं देखील अदीम नातंच नाही का. म्हणजे वेली फुलांबद्दल असणारं जसं आपल्या नातीबद्दल आहे तसंच त्यांच्याबद्दल तर हे नातं सुद्धा अगदी पूर्वीपासूनच नाही का. कारण हे दोन्ही जे घटक आहेत, मानव आणि पर्यावरणातली झाडं वेली, तर हे दोन्ही एकाच विश्वाचे घटक आहेत. आणि म्हणून लेखक म्हणतात हे जेव्हा विचार माझ्या मनात येतात तेव्हा हे विचारांचं हे नाजूक नातं जे आहे ते मी पाकळीनं उलगडू लागतो. पुढे बघा, सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाकरांडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि येवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकतेचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर नेहमी एक अनोखा लोभसवाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. बघा लेखक काय म्हणतात की सगळ्यात आधी आमच्या बागेत जाग येते ती कशाला तर पाखरांना. लेखक म्हणतात की मी 3-3:30 वाजता उठतो आणि मग सगळं माझं आवरून मी डायनिंग टेबलवरती हळूच खिडकी उघडून बसतो आणि मग बघतो तर सगळे झोपलेले असतात गाढ. माझी नात सुद्धा झोपलेली असते. मग राहवत नाही, मग लिहायला सुरुवात करायची आणि मग परत जरा थोड्या वेळाने चहा करायचा आणि मग पहिला चहा करून घोट घेत घेत काय लिहायचं ह्याचा विचार करत असतात. याचा संभ्रम पडलेला असतो. आणि तितक्यात काय होतं, त्यावेळी जी बागेतली छोटी छोटी पाखरं आहेत ती गुलमोहराच्या घरट्यातून जाकरांड्याच्या फांद्यातून हळूहळू डोळे किलकिल करून पाहत असतात. उजाडले का, पहाट झालीये का. आणि पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. या तुम्ही पहाटेच्या प्रकाश किरणांना या म्हणतात पृथ्वी तलावरती. आणि मग आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली काय असं एकमेकांना विचारू लागतात. म्हणजे ह्या पाखरांची बघा, लेखकांनी ह्या पाखरांची भाषा म्हणतात की ती एकमेकांना विचारतायत पहाट झाली आहे का, आपण बाहेर पडूया का. पण लेखक म्हणतात खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. म्हणजे इतकं ह्या पाखरांचं आणि पहाटेचं इतकं जवळीकतेचं नातं आहे. लेखक म्हणतात की पाखरं विचारतात पहाट झाली का, तर पहाट म्हणते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. म्हणजे हे असंच काहीसं जवळीकतेचं नातं माझं आणि या बागेतल्या वेलींचं झाडांचं आहे. लेखक म्हणतात की या पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकले की मात्र पहाटेला देखील राहवत नाही. बघा, त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला सुद्धा राहवत नाही. कधी एकदाशी आपण पृथ्वी तलावरती जातोय असं तिला होतं आणि मग ती हळूच आकाशात पाऊल ठेवते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. म्हणजे पहाटे उठा तुम्ही, बघा त्या पहाटेची जी हवा आहे त्याला एक वेगळा वास आहे. आणि वार्ता म्हणजे बातमी तर ही
म्हणजे पहाट झाल्याचा मातमी तुम्हाला काही काही लागत नाही. लेखक म्हणतात की पहाट कशी होतं हे अगदी पाहण्यासारखं आहे. बघा, नुसतं पाहण्यासारखं नाही तर अनुभवण्याजोगं सुद्धा आहे. साने गुरुजी सांगतात बघा आपल्याला, पहाटे उठा, पहाटेचा गार वारा अंगाला लागू द्या, तांबडं कसं फुटतं बघा, हळूहळू प्रकाश कसा पडतो, सूर्य कसा डोंगराच्या आडून हळूहळू वरती येतो, हे सगळं तुम्ही अनुभवा. आणि ह्याच्यातून तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे तो तुम्हाला कुठेही मिळणार नाही. असला हा आनंद तुम्ही कुठेही अनुभवणार नाही. आणि या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, निसर्गाची ओढ वाटेल. आणि म्हणूनच लेखक सुद्धा म्हणतात की तुम्ही ही अनुभवा, तुम्ही ही पहाट अनुभवा, केव्हा तरी उठून बघा, मग तुम्हाला त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातला आनंद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, नजाकतता काय आहे ती जाणवेल. म्हणजे पहाटेपासून काळपट म्हणजे काळा कुळकुळीत अंधार जाऊन कसं तांबडं फुटतं, कसा पिवळा प्रकाश येतो, त्यानंतर कसा पांढरा प्रकाश येतो, हे सगळं तुम्हाला जाणवेल. आणि मग त्याच्यामध्ये किलबिल करणारी पाखरं आहेत, त्यांचा चिवचिवाट, हे सगळं तुम्हाला फार आवडेल. आणि ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी अनुभव मिळेल, तुम्ही शिकत जाल, तुम्ही अनुभवाने समृद्ध व्हाल, असे साने गुरुजी देखील म्हणतात. आणि लेखक सुद्धा म्हणतात की तुम्ही बघा. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की हे सगळं अनुभवण्याजोगं आहे. आणि म्हणूनच लेखकांनी आपल्याला पहाटे उठायला सांगितले. आम्ही उठतो ना, पहाटे उठतो, कशासाठी उठतो? आम्ही आता 12वीचे क्लास कुठेतरी जॉईन केले असतील, मग ते क्लास सकाळचे लवकर असले की आम्ही उठतो. पहाट कशी होते, उजाडतं कसं, हे आम्हाला काही माहीत नसतं. आतापर्यंत आम्ही सूर्यवंशी असतो, आता आम्ही पहाटेला उठतो. आम्हाला सगळं आमच्या आईने करून ठेवलेलं असतं, आईचं पाणी तापवून ठेवलेलं असतं, बाथरूममध्ये नेऊन ठेवलेलं असतं. आंघोळ करायची, कपडे अडकवायचे आणि नाश्ता पटकन करायचा आणि क्लास गाठायचा. आजूबाजूला पाहणं आम्हाला अजिबात माहीत नाही. आणि त्यामुळेच आजकालच्या मुलांच्याकडं आमच्या निसर्गाविषयी ओढ, निसर्गाविषयी प्रेम आम्हाला दिसून येत नाही. म्हणून लेखक सांगतात की तुम्ही पहाट अनुभवा. बघा, हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जॅकरांडवरची गुलमोहरावरची पाखरं आपापसात गुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसशी पहाट उजाडते तसा तो वाढत जातो, एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते. आणि हा चिवचिवाट ऐकून सायली जागी होते, बोगनवेल सळसळू लागते, दोन्ही चापे एकमेकांशी इतकूच करू लागतात. रंगबिरंगी क्रोटन्सना फुलं कुठं येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ती हलू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाकरांडाही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्या मनातून भरभरून ओसंडू लागतो. बघा, हा जो आनंद आहे तो व्यक्त करण्यासाठी लेखक म्हणतात, म्हणजे ही जेव्हा पाखरं जागी होतात, पहाट होते आणि पाखरं हळूहळू मंद मंद चिवचिवाट त्यांचा असतो, मग त्यावेळेचा जो आनंद आहे तो व्यक्त करण्यासाठी बघा लेखक काय म्हणतात की आमच्या बागेतली जॅकरांडाची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. पहाट झाली ना, त्यामुळं त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा इतका मंद मंद असतो, पण जसजशी पहाट होऊन जसं उजाडायला लागतं तसं तो त्यांचा चिवचिवाट वाढत जातो. आणि तो कसा असतो, एखाद्या उत्सवासारखा, एखाद्या सणासारखा. म्हणजे एखादा सण, आता दिवाळी आली की आमच्या आनंदाला कसं उधाण येतं, तसं लेखक म्हणतात की पहाट झाली की ह्या पाखरांच्या आनंदाला उधाण येतं. आणि जणू त्या आल्हादाला, हर्षोत्साहाला एक अनावर भरती येते. बघा, ह्या आनंदाच्या उल्हासाला एक अनावर अशी भरती येते. आणि हा सगळा मग ते मोठमोठ्याने चिवचिवाट करायला लागतात. ही सगळी पाखरं मोठमोठ्याने चिवचिवाट करायला लागतात. आणि हे ऐकून लेखक म्हणतात की माझ्या बागेतली सायली जागी होते, बोगनवेल सळसळू लागते, दोन्ही चापे एकमेकांशी हिरगुज करू लागतात. रंगबिरंगी क्रोटन्स की ज्यांना फुलं येत नाहीत पण त्यांच्या पानांचीच फुलं होतात आणि ती सुद्धा हलवायला डोलायला लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॅकरांडा ही पहाट वाऱ्यासंगी जणू हसू बोलू लागतो. आणि पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्या मनातून भरभरून ओसंडू लागतो. बघा, म्हणजे पहाट झाल्याचा आनंद ह्या पक्ष्यांना
किती झालेला आहे. पक्ष्यांबरोबर वेली आहेत, वेलीवरची फुलं आहेत, ह्या सगळ्यांना पहाट झाल्याचा आनंद आहे. आणि लेखक म्हणतात की हा मला दिसतोय आनंद. म्हणजे माणूसच फक्त आनंदी होतो असं नाही, तर ह्या तुम्ही पृथ्वी तलावरती जेवढे जेवढे सजीव आहेत, तर ह्या सजीवांमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाची भावना आहे. आणि ही तुम्हाला जेव्हा तुम्ही बारकाईने बघाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. बघा, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कधीही बघा की पावसाळा चालू झाला की बेडकाचा आरवणं तुम्हाला ऐकू येईल. ह्याच्या अगोदर ही बेडका असतात कुठं हो? उन्हाळ्यात तुम्ही एखादा बेडूक सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण पाऊस पडला, थोडंसं शेतामध्ये वगैरे तुम्ही आजूबाजूला पाणी साठलं की मग बेडकाचा डराव येणारा आवाज, तर त्यांना सुद्धा आनंद झालेला असतो. म्हणजे बघा, कुणाला कधी आनंद होतो हे सांगता येत नाही. मग ह्या वेली आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत, पाखरं आहेत, ह्या सगळ्यांना लेखक म्हणतात की पहाटे यांना फार आनंद होतो आणि त्यांचा आनंद भरभरून ओसंडू लागतो. पुढे बघा लेखक काय म्हणतात, दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. सायलीच्या इवल्याल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सर्रास शिंपून ठेवलेलं असतं. जॅकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. बघा, आता पहाट झाल्यामुळं आता काही बाहेर लेखक पडतात, अगदी हळूच दार उघडून हलकेच बागेत येतात. तर पहाटेची जी किरणं असतात, सूर्यकिरणं, आणि त्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. सायलीच्या इवल्यावल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. आणि लेखक म्हणतात की इथून ह्या बागेतनं फिरायला लागलं की गुलमोहराजवळ जावं तर त्यानं माझ्या स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो. जॅकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. म्हणजे ह्या सृष्टीतला जो आनंद आहे, हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आणि हा घेण्यासाठी मनात तुमच्या मुळात जाणीव झाली पाहिजे निर्माण. म्हणजे आम्ही आनंद शोधत असतो, आयुष्य आनंदाचा उत्सव, हे जर तुम्ही म्हणजे ह्या धड्यामध्ये आपण अभ्यासलेलंच आहे की आनंद घेता आला पाहिजे. मग आनंद कुठे असेल सांगता येत नाही. आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे, पण तो तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि लेखक म्हणतात की ह्या पहाटेच्या वेळी असं बागेतून फिरलं की मनाला खूप आनंद मिळतो. कारण लेखक त्या सगळ्या गोष्टीकडं जाणून बुजून बारकाईनं बघत असतात आणि त्यातून लेखकाला एक नवनवीन गोष्टी मिळत असतात आणि त्यातून लेखकाला आनंद प्राप्त होत असतो. अशा पद्धतीने हा पाठ आपण इथपर्यंत पाहिला. याच्यानंतरचा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.